राहणालचे 12th मॅन आले नाही. तुम्हाला लवकरात लवकर यायचंय. कदाचित जो काही नियम आहे त्या अंतर्गत तुम्हाला पेनल्टी बसू शकते. यस, आता 12th मॅन आलेला आहे. ऑनगोईंग मॅच दिसणार आहे. अंपायरचा ग्रीन सिग्नल. या मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. गोलंदाज पहिल्या षटकामध्ये जय तुरे. स्ट्रेट बॅट लॉफ केल्या बॉलला. गीतेश माळीचा बॅट मधून या 4 धावा. माळीचा बॅट मधून पहिला चौकार आपण पाहतोय. मिड ऑनला 8 ठेवलं होतं, आता त्याला थोडस सरकवतात. ऑन साइडला आपल्याला 2 फिल्डर पाहायला मिळतात. आता 30 या सर्कलच्या बाहेर लॉंग ऑन. त्याच बरोबरीने मिड विकेट. गीतेश माळी अटॅकिंग सुरुवात करत असताना या षटकामध्ये ऑन साइडला फ्लिक करायचं होतं. हवेमध्ये बॉल ट्रायंगल मध्ये पडलाय. तिघही थांबले. कॅचला अटेम्प्ट केलं नाही आणि जीवनदान गीतेश माळीला. फाईन लेगचा फिल्डरचा कॉल असावा पाहिजे होता. त्याने अटेम्प्ट करायला पाहिजे होता. झेल त्याचा होता. मात्र त्याला असं वाटलं फाईन लेगचा थर्ड मॅनचा फिल्डर आलाय. विकेट किपर आलाय. तोही थांबला. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. धावसंख्या 5. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय जय तुरे. जबरदस्त आजच्या संपूर्ण दिवसामध्ये जयने बॉलिंग केलेली आहे. मात्र या मॅच मध्ये विलास स्पोर्ट्स राहणालच्या विरुद्ध गीतेशच्या बॅटमधून पहिला चौकार आला. त्यानंतर संधी त्याने निर्माण केली होती गीतेशला बाद करण्याची, मात्र ती गमवली. लॉंग ऑन आणि डीप स्क्वेअर लेग ठेवलं लेफ्टी देवेश नाईक साठी. ओहो, वेगाने टाकलाय. प्रचंड वेग होता या बॉल मध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. लेफ्ट आर्म मोदी विकेटने आले. क्रीजच्या कोपऱ्याचा फार चांगला वापर. बॉलला आत आणलाय. डॉट बॉल. खाली राहिला बॉल. पाच धावा आहेत. 4 षटकांचा सामना. ऑन साइडला ड्राय करण्यात आला. गॅप मध्ये बॉल. काऊ फेस फील्ड धावतोय. लॉंग ऑन. चांगली फिल्डिंग. 2 धावा इथे पूर्ण करताय दोन्ही फलंदाज आणि 2च्या साहाय्याने धावसंख्या पुढे चाललेल्या आपण पाहतोय 7. पहिलं षटक प्रगतीपथावर. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर गोलंदाजाचं कमबॅक. जय तुरे. द विकेट. बॅटचा चेहरा उघडला. एक्स्ट्रा कव्हरला बॉल. 2 फिल्डर 1 बॉल. एक्स्ट्रा कव्हरला पहिल्या बाउन्स वरती कव्हर केलं त्यांनी. थ्रो आता येतोय. धावा मिळत असताना तोपर्यंत आपण पाहतोय 2. पहिला डाव फ्रेंड्स ग्रुप आयोजित जॉयकुमार चषक 2025 अंतिम फेरीचा. तिला स्पोर्ट्स राहणार बॅटिंग करत असताना धावा 9. पहिल्या षटकातील शेवटचा 1 बॉल बाकी. तयार होतात गोलंदाज. लॉफ केलाय फ्लॅट या वेळेला. तुरेचा बॉलला टोलवलंय. नाईकचा बॅट मधून षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 15 धावा. फलकावरती आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. नाबाद विलास स्पोर्ट्स राहणालचं धावफलक. प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ क्रमांकाच्या ट्रॉफीज स्वर्गीय सुदाम चौधरी आणि मंगेश चौधरी यांच्या स्मरणार्थ भीम चौधरी साहेब ग्रामपंचायत सदस्य सरवली, विकी दादा चौधरी, सुजित दादा चौधरी यांनी आम्हाला स्पॉन्सर्ड केलेले आहेत. सन्मान चिन्ह आदरणीय नंदजी चोरगे साहेब काँग्रेस ठाणे जिल्हा अध्यक्ष यांच्याद्वारे मला स्पॉन्सर्ड करण्यात आलेले आहेत. लाईव्ह ज्यांच्या सौजन्याने उद्योगपती सरवली आदरणीय हर्षदादा चौधरी, मॅन ऑफ द मॅचच्या सर्व ट्रॉफीज अशोक रामा
चौधरी व बबन चौधरी यांच्या स्मरणार्थ अनमोल दादा चौधरी युवा उद्योजक सरवली, त्याचबरोबर डीजे यांच्या सौजन्याने उत्तम शेठ चौधरी माजी सरपंच सरवली, बॉल ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत जवनमान क्रिकेट मंडळ अध्यक्ष सरवली सोमनाथ शेठ चौधरी, त्याचबरोबर टॉस बॉक्स ज्यांच्या सौजन्याने शिवसेना उपतालुका प्रमुख श्याम शेठ चौधरी, मालिकावीर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज रामशेठ ठाकूर भारतीय जनता पार्टी ठाणे शहर उपाध्यक्ष, मालिकावीर बॅट एस ए स्पोर्ट्स सोपान तिस्कर आणि विशाल मस्के. लॉफ केलाय, फटका फसलाय, लॉंग ऑफ पोहोचलेत फिल्डर, पहिला झटका गीतेश माई बाद होईल 15ला विलास स्पोर्ट्स राहणारला. आदरणीय अध्यक्ष भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशन सुजितजी दादा शेठ पाटील यांच्याद्वारे प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ कॅश प्राइज आम्हाला स्पॉन्सर्ड करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर नुकतंच आदरणीय सुजितजी चौधरी साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेले दादांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. त्यांच्याद्वारे आम्हाला प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ वॉटर सप्लायर्स स्क्रीनवरती या सर्व मान्यवरांना सध्या तुम्ही पाहतात. 15ला पहिला आदरा बसलाय, नवीन फलंदाज येतोय अक्षय चौधरी. स्विच हिट फुल लेंथ, इट्स अ बीमर, डीप थर्ड मॅन आला चौकार. धावसंख्या 20 वरती वेगाने फ्लाय होते. बीमर ऍक्शन रिप्ले, कदाचित एक्स्ट्रा पेस मुळे बॉल निसटला असावा गोलंदाजाच्या हातामधून. फ्री टॉन तयार होतात गोलंदाज. सूरज खोला त्याला यॉर्कर, सन्मान द्यावाच लागेल तुम्हाला. फ्रीट वरती शांत केलं फलंदाजाला. फार चांगला बॉल पाहायला मिळाला. ओव्हर द विकेट ने आले, डिपला हिट करत असताना गोलंदाज. 20 धावा, पहिली विकेट. नो बॉलला 4, फ्रीटला डॉट. सूरज स्विच हिटचा पुन्हा प्रयत्न, पण या वेळेला बॉलला बाहेर ठेवलं ऑफ स्टंपचा. वेगाने निघून गेला बॉल विकेट किपर कडे. धावसंख्या 20ला थांबली आहे. भव्य स्वागत झालं होतं. नो बॉलला चौकार आल्याबरोबर फलंदाज अक्षयच्या बॅट मधून, पण त्यानंतर 2 लागोपाठ डॉट बॉल आलेत. दुसरं षटक प्रगतीपथावर विलास स्पोर्ट्स राहणार बॅटिंग करत असताना गावदेवी दिवेच्या अगेन्स्ट. जयकुमार चषक 2025 फ्रेंड्स ग्रुप आयोजित या स्पर्धेची मेगा फायनल. गोलंदाज पुन्हा एकदा बॅकफुटला कट केलाय. डीप थर्डला बॉल चाललाय. फिल्डर त्याकडे उपस्थित आहे. पहिली धाव पूर्ण झाली. सेकंडचा कॉर, रनआउटची संधी, मात्र फलंदाज पोहोचलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. रिक्स आहे तो रिवॉर्ड आहे. रिक्स घेतली, 2 धावा पूर्ण केल्या आणि 2च्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली 22-22. फार सुंदर स्पर्धा. नियोजन आयोजन फ्रेंड्स ग्रुपचं. जयकुमार चषक 2025 ग्लोबल टेनिस cricket.in या स्पर्धेचं टेलिकास्ट लाईव्ह स्ट्रीमिंग अक्षय कडू, त्यासोबत कॅमेरामॅन पुण्यवर्धन, GTC का शाहरुख खान.
ओ खाली बसला होता ऑफ साईडला टर्न खेळायचा प्रयत्न कॉट बिहाइंड द विकेट फलंदाज बाद. एकोणऐंशी आतापर्यंत चौकार आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये बघितलेले आहेत. दुसऱ्या बाजूने दुसरा झटका विलास स्पोर्ट्स राहणारला 22 धावा. धावा फलकावरती अक्षय टोटल स्कोरचा आपण विचार केला तर 22 धाव्यात 2 विकेट पडलेले आहेत. दुसऱ्या षटकातील शेवटचा एक बॉल मैदानाच्या आतमध्ये दीपेश. ओ बॅट स्विंग जबरदस्त आहे. थ्रू दी लाईन खेळलाय. लॉंग ऑफला चांगली फिल्डिंग. स्ट्राईक असेल दीपेश कडे. षटक संपन्न होत असताना 2 विकेट पडले. 2 विलास स्पोर्ट्स राहणार बॅटिंग करते. धावा फलकावरती 23 कंप्लीट झालेल्या 2 षटकांचा खेळ संपला. धावा फलकावरती 23 विकेट पडलेले असताना 2 बॅटिंग करत असताना आपण संघ पाहतोय विलास स्पोर्ट्स राहणारला. चांगली बॅटिंग. 10ला नॉट आउट दीपेश नुकताच झालाय. सुरुवातीला आपण बघितला तो फलंदाज माळी गीतेश ज्याचा बॅटमधून चौकाराने सुरुवात झाली होती. अक्षयचा चांगला खेळ झाला. त्याने चौकाराने सुरुवात केली होती. मात्र दोघेही फलंदाज पॅव्हलियन मध्ये परतलेले आहेत. भावेश नाईक यांना जात असताना आपण बघितलं. मैदानाच्या आतमध्ये सिनियर खेळाडू आहेत विलास स्पोर्ट्स राहणारचे. महत्वपूर्ण जबाबदारी या सर्वांची असते जेव्हा विलास स्मृती चषक राहणारची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 23ला 2. आता जास्त वेळ घेऊ नका आपण प्लीज. गावदेवी दिवे जॉयकुमार चषक 2025 ची अंतिम लढत दिवे अगेन्स्ट राहणार. बॉलला रिलीज करत असताना थोडासा अडथळा. पुन्हा बॉलिंग मार्क वरती येत असताना मेघनाथ. फुल लेंथ आहे. ड्राईव्ह केला. मिड ऑनला चेस करेल बॉल. लॉंग ऑन द फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. सिंगलच्या सायनं धावसंख्या पुढे जाईल. स्कोमॉझॉन 24.
24 धावा सध्या धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती सिंगल आली. दीपेशच्या बॅट मधून आता देवेश भोईर स्ट्रायकिंग एंडला. देवेश नाईक ऑन साइडला सध्या 4 फिल्डर सेट आहे. डीप फाईन लेग, डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन ड्राईव्ह केला. डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर थ्रो येतोय स्ट्रायकिंग एंडला. संधी असेल पण दिवसा ढवळ्या दुसऱ्या धावेची चोरी. गुड रनिंग बीट विथ विकेट. याच धावा मागात पडणार आहे जेव्हा सेकंड इनिंग मध्ये गावदेवी दिव्य संघ बॅटिंग करणार आहे. धावा बनवत असताना आता कसली कसर सोडत नाही दोन्ही फलंदाज. तिथे चान्स मिळते तिथे मात्र धावांसाठी धाव. 26. वाईड यॉर्कर. यावेळेला जास्त बाहेर. अंपायरचा सिग्नल आलेला तो वाईड. धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे 27. माझ्यासोबत आमचे ऑफिशियल स्कोरर भाविक चौधरी. फार मेहनत आहे आमच्या संपूर्ण फ्रेंड्स ग्रुप. विशाल पाटील, सौरभ पाटील, अजय भोईर, अक्षय पाटील, देवा चौधरी यांच्या द्वारे आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. जॉयकुमार चषक लॉफ केलाय. लॉंग ऑन समोर कॅच आउट. फलंदाज बाद. फार चांगला झेल लॉंगॉचा फिल्डर कडून आपल्याला पाहायला मिळाला. जयने टिपलेला झेलने फलंदाज बाद झाला. देवेश नाईक आणि आता 5व्या क्रमांकावरती येतोय रोहित चौधरी. स्लॉग हिटर आहेत रोहित. धावांची गरज आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 3 बॉलमध्ये 4 धावा आलेल्या आहेत मेघनाथच्या. या क्षणाला मोठे फटके हवेत. विकेटची पर्वा न करता आक्रमण करायचं आता बॅटिंग करत असताना विला स्पोर्ट्स राहनालचा फलंदाजांना. आदरणीय सोमनाथजी चौधरी साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेले. काकांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. फ्रेंड्स ग्रुप आयोजित जॉयकुमार चषक 2025 मध्ये आदरणीय सोमनाथजी चौधरी साहेब ज्यांनी आपल्याला सर्व बॉल या स्पर्धेसाठी स्पॉन्सर्ड केलेले आहेत. असे दानशूर दाते सोमनाथजी चौधरी साहेब यांच्या ठिकाणी शुभागमन, सहर्ष स्वागत. ओहो, बॅट स्विंग जबरदस्त पण बॉल पहा पडलाय आणि बाहेर निघतोय. डॉट बॉल. ऍक्शन प्ले. आउट कटर हलका जो बाहेर निघाला. आदरणीय सोमनाथजी चौधरी यांचं नुकतंच मंचावरती आगमन होत असताना सर्व बॉल ज्यांनी स्पॉन्सर्ड केले त्या स्पर्धेसाठी 70-70 लगातार 6. ओ इथेच घडलंय. पेस ऑफ. कमी गती. गोलंदाजाचं कौतुक असेल. शेवटचे 2 डॉट बॉल येत असताना एक बॉल अजूनही बाकी आहे षटकातील. चांगली बॉलिंग. फुटवर्कचा भाव जाणवतोय. हँड अँड आय कॉर्डिनेशन नाही. नजर नाही बॉलवरती. आय कॉन्टॅक्ट तुटतोय फलंदाजाचा. दॅट्स वाय चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. बॅक टू बॅक सेकंड डॉट. मोठ्या फटक्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज आहे सध्याचा जो आलाय रोहित. मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. या VIP डाईस तुम्हाला पाहायला मिळते. आमचे मान्यवर आदरणीय रवी पाटील यांना तुम्ही पाहताय. ओ वेगाने टाकलाय पायावरती. क्लीन प्लम. फलंदाज बाद.
पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. फ्रेंड्स ग्रुप आयोजित जॉयकुमार चषक 2025 मध्ये अंतिम फेरी गावदेवी दिवे अगेन्स्ट विलास स्पोर्ट्स राहणार या दोन संघांदरम्यान पहिला डाव. विलास स्पोर्ट्स राहणार बॅटिंग करत असताना विकेट पडलेत एका मागोमाग ते आता 4. आकाश पाटील नवीन फलंदाज, बॉल बाकी 6. स्ट्रायकिंग एंडला असेल तो दीपेश पाटील. लास्ट ओव्हर मध्ये पाहूयात कोणता गोलंदाज येईल गोलंदाजीसाठी. 27 धावा, जिथे पहिल्या षटकामध्ये 15 धावा येऊन पुढच्या 2 ओव्हर्स मध्ये धावा आलेल्या त्या फक्त 13. एक प्रोडक्टिव्ह षटकाच्या पेक्षा आणि त्या धावा यायला पाहिजेत आता दीपेश पाटील कडून. पहिला बॉल फटका फसलाय, कवसला फिल्डर, सॉफ्ट डिस्मिसल, फलंदाज बाद. 27 ला निम्मा संघ गारद विलास स्पोर्ट्स राहणार. सत्तावीस 5 विकेट आता पडलेले आहेत. ज्या विलास स्पोर्ट्स राहणारची गाडी एक्सप्रेस वे वरती धावत होती त्या गाडीने आता कलंबोली एक्झिट घेतला. धावांचा वेग कमी झाला. 15 धावा पहिल्या षटकामध्ये येऊन सेकंड ओव्हर मध्ये 9 आल्या. थर्ड ओव्हर मध्ये फक्त 3. फोर्थ ओव्हर मध्ये पहिल्या बॉल वरती विकेट. फुलटॉस होता, चांगला फटका, कव्हरचा वरतून चालला बॉल डीप मध्ये, आउटफील्ड मक्खन आहे, बॉल थांबणार नाही, सीमा पार, चौकार. दीपेश माळीला आपण सध्या पाहतोय स्ट्रायकिंग एंडला इन ॲट नंबर 7. 7व्या क्रमांकावरती आलाय. 4 ने सुरुवात त्याने केली आहे. विलास स्पोर्ट्स राहणारचा सध्याचा धाव फलक 31. गरज आहे या धावांची. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आणि 4 बॉल मध्ये आता मॅक्सिमम रनचे फटके हे देखील तितकंच गरजेचं असेल. त्याचबरोबर नुकतंच छान आगमन होतं आदरणीय मोनिशी पाटील दादांच्या ठिकाणी शुभागमन होत असताना आपला मी सहर्ष स्वागत करीत आहोत. ओ या वेळेला संधी, रनआउट, फलंदाज बाद. जवळमान सरवले बीचे कॅप्टन एक नामवंत खेळाडू मोनिश दादा पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आपलं सहर्ष स्वागत. नुकतीच बालाजी ट्रॉफी देखील आपल्या भेटीला येते. फेब्रुवारी 15 ते 20. धावा 31 आहेत. 6वा धक्का बसलाय, बॉल बाकी 3 आणि नवीन फलंदाज सिद्धेश पाटील इन ॲट नंबर 8. 8व्या क्रमांकावरती आलाय. या ओव्हर मध्ये 2 विकेट आले पण 1 चौकार आलेला आहे. त्यामुळे फलंदाज मी दीपेश माई, फार अपेक्षा असेल त्याच्याकडून एक दीपेश माई आपल्याला पाहायला मिळतो. मानकोली, एकवीरा मानकोली राहणारच आहे. फुल टॉस, इट इज नो बॉल. अंपायरचा सिग्नल, मिड ऑन ला बॉल, कॅच पकडले, रनआउटची संधी, थ्रो चांगला आहे. टीव्ही अंपायर कडे जाऊयात. रनआउट आहे. येस, ऑन गॉड अंपायरचा सिग्नल आहे. बॅट्समन आउट आहे पण टीव्ही अंपायरची मदत आपण घेऊ योग्य डिसिजन साठी. संदीप पाटील, मॅन फ्रॉम जुनानदुर्गी.
ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला सर्व गोष्टी पाहायला मिळतात. बॅट हवेमध्ये क्लिअर स्पष्टपणे दिसते आणि फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू वेस्ट आहे नो बॉल. अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केलेलं आहे, सो ते देखील आपण चेक करूयात. कुठे अटेम्प्ट केलंय फलंदाजाने. दिपेश माळीला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला अटेम्प्ट करत असताना त्याने हा बॉल ऍक्शन रिप्ले मध्ये दिसत आहे. कुठे अटेम्प्ट केलाय अंपायर ते पाहतात, डिसिजन आपल्याला देतील संदीप पाटील सर जुनांदुर्की जे आपले टीव्ही अंपायर. सो इट इज नो बॉल. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. नो बॉल. नो प्लस 1. 2 धावा या बॉलवरती टोटल स्कोर सध्या 33. फ्रीट ऑन. नवीन फलंदाज येतोय स्ट्रायकिंग एंडला इन ॲट नंबर 9 विवेक पाटील. बॉल बाकी आहेत अजूनही 3. फ्रीट ऑन. गोलंदाज यार आतापर्यंत केलेली चांगली गोलंदाजी कुठेतरी आता धावा देत असताना गोलंदाज एज आहे मागे बॉल. पुन्हा संधी रनआउटची डिरेक्ट हिट मिस झालाय. ओव्हर थ्रो. एक्स्ट्रा कव्हरला येतात कव्हरचे फिल्डर. एक धाव. धावसंख्या 34 वरती जाऊन पोहोचले. 2 बॉलचा खेळ बाकी. थँक्स टू विशालचे पाटील आमचे जवळचे मित्र, एक नामवंत समालोचक, उगवते सितारे समालोचन क्षेत्रातील. फ्रेंड्स ग्रुपची आमची संपूर्ण टीम, विशाल पाटील, सौरभ पाटील, अजय भोईर, अक्षय पाटील, देवा चौधरी, मनापासून आभार. या स्पर्धेमध्ये आम्हाला इन्व्हाइट केला आपण. जॉयकुमार चषक 2025 ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. सेकंडचा कॉल आहे. थ्रो खराब. धावा मिळत असताना 2च्या साहाय्याने धावसंख्या पोहोचले 36. एक बॉल बाकी आहे. जिथे मोठा फटका आहे पॅव्हेलियनला. मोठा फटका आला तर फायटिंग टोटल होईल. 36 धावा सध्या धावफलकावरती आहेत. पहिल्याच पर्वामध्ये इतक्या मोठ्या स्वरूपाची स्पर्धा फ्रेंड्स ग्रुप आपल्या समोर घेऊन आले. जॉयकुमार चषक 2025 18 ग्रामीण संघांना घेऊन कालच्या दिवसापासून या मैदानावरती आपण क्रिकेटचा थरार बघितला. अंतिम फेरी कुठेही जाऊ नका. डाव सुरू आहे. विलास स्पोर्ट्स राहनालचा शेवटचा बॉल ऑन साइडला टर्न करण्यात आला. मिड विकेट फिल्डर. पहिली धाव पूर्ण झाली. सेकंडचा कॉल नॉन स्ट्रायक ॲक्युरेट रनआउट. फलंदाज बाद. 8 विकेट पडले. 37 धावा. 38 धावांचं लक्ष असेल. 38चं टार्गेट गावदेवी दिवे संघासमोर. जॉयकुमार चषक 2025 सरवलीच्या या स्पर्धेला जिंकण्यासाठी, विजेतेपद पटकावण्यासाठी गावदेवी दिवेला विलास स्पोर्ट्स राहणालच्या विरुद्ध बनवाव्या लागतील 38 धावा. थँक्स टू डीजे मास्टर. जेव्हा जेव्हा या मैदानावरती आम्ही येतो दादांची आम्हाला नेहमीच साथ असते. त्याचबरोबर जीटीसी ग्लोबल टेनिस क्रिकेट अक्षय कडू, पुण्यवर्धन, जीटीसी का शाहरुख आणि त्याचबरोबर सुमित भोईर आमचे कॅमेरामॅन, दोघांचे कौतुक. थँक्स टू संदीप पाटील सर, दिनेश भांबरे सर आणि त्याचबरोबर राजेंद्र पाटील सर हे आपले तिन्ही अंपायर्स. त्याचबरोबर आमचे दोन्ही कॉमेंटेटर्स भाग्यश्री म्हात्रे सर आणि साहिलजी शेळके सर यांचे मनापासून आभार. थँक्स टू वन्स अगेन फ्रेंड्स ग्रुप, विशाल पाटील, सौरभ पाटील, अजय भोईर, अक्षय पाटील, देवा चौधरी. मी मात्र आपली रजा घेईन. थँक्यू. ऐकूयात फायनलच्या लास्ट इनिंग मध्ये पुन्हा एकदा येतील व्हॉइस ऑफ बालगाव श्री मलंगड भाग्यश्री म्हात्रे. थँक्यू. सुंदर समालोचन तुम्ही ज्यांचं ऐकत होता. खरं तर उत्कृष्ट मृदुंग मनी होते, परंतु आता मृदुंगापासून ते थोडेसे लांब राहतात. समालोचन क्षेत्रामध्ये खरं तर खूप मोठी त्याने भरारी घेतली. धडाकेबाद चषकापासून पोस्टर बॉय म्हणून त्यांची सुरुवात झाली, परंतु SPL मध्ये गोव्याला त्यांचा आवाज त्याने दिला. रतनबुवा पाटील स्फूर्ती चषकामध्ये मागच्या वर्षी तुम्ही त्यांना ऐकलं, याही वर्षी तुम्ही ऐकाल. मकर संक्रांत चषकामध्ये त्यांचा आवाज ऐकला आणि स्पेशली महाबलेश्वरचा पोस्टर बॉय म्हणून आम्ही ज्यांना संबोधत असतो, आमचे सेलिब्रिटी कॉमेंटेटर करण काळन या वर्षामध्ये खरं तर संगीत क्षेत्रामध्ये सुद्धा ते पदार्पण करणार आहेत आमच्या सोबत. सो त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. विशाल पाटील यांचे जवळचे मित्र आणि एक चांगल्या मित्राचा सन्मान, चांगल्या मित्राच्या शुभ असते या ठिकाणी होतोय. सो थँक्यू सो मच करण, या स्पर्धेमध्ये तू तुझा आवाज दिला.
मोठमोठ्या स्पर्धेमध्ये तुम्ही हा आवाज ऐकत असा, परंतु तुम्ही या स्पर्धेला तुमचा आवाज दिला, तुमचं पुन्हा एकदा मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. या मॅच मध्ये टार्गेट जर आपण पाहिलं तर टार्गेट कंप्लीट करायचं आहे. 38 धावे संख्येचं. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखल झाली आहे आणि आगमन या ठिकाणी होत असताना आमचे प्रमुख पाहुणे ज्यांचं आगमन या ठिकाणी होत आहे, ज्यांची आतुरतेने हे व्यासपीठ वाट पाहत होतं, फ्रेंड्स ग्रुप आणि जय कुमार चषक 2025 मध्ये खरं तर यशवंतजी सोरे साहेब सकाळपासून ज्यांची चर्चा या ठिकाणी होती की साहेब या ठिकाणी येणार आहेत आणि सोरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी वेलकम करेन त्यांचं शाही सन्मानाने. तुम्ही मंचावरती विराजमान व्हा. त्यांच्या समवेत कैलाजी मडवी साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचंही आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करूयात. खरं तर सकाळपासून आमच्या मॅनेजमेंट कमिटीची ही कुजबूज चालू होती की सोरे साहेब या ठिकाणी येणार आहेत आणि अखेरकार या व्यासपीठाला आनंद देण्यासाठी, या स्पर्धेला भेट देण्यासाठी यशवंतजी सोरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. 38 धावसंख्या चेस करायच्या आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अक्षय मडवी आणि संकेत, ज्या संकेतला तुम्ही नेहमी चांगल्या षटकाला फिनिश करताना बघितलं, परंतु या मॅचमध्ये त्याचं षटक राहिलं नाही. संकेतला दूर ठेवून जय तुरेचं पहिलं षटक सूरज, मेघनाथ, धनेश यांनी बॉलिंग खरं तर खूप चांगली केली आणि आता 38 धावा या ठिकाणी बनवायचे. सन्माननीय स्वप्नीलजी चौधरी साहेबांचं या ठिकाणी आगमन, त्यांचंही सहर्ष स्वागत. सुरुवात झाली आहे. लॉफ केलं चेंडू, बॉल मध्ये फिल्डर येतात कॉन्फिडंटली मिड विकेटला आणि रिले कॅच पकडण्याचा प्रयत्न, परंतु कॅच इथनं होतीये ड्रॉप. भरपूर वेळ होता. मिडॉनला बीट करून लॉंग ऑनला बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. मिड विकेटच्या फिल्डरने पावलांचा वेग वाढवला होता. आपण ऍक्शन रिप्ले, मिस्टामिंग स्ट्रोक, हातामध्ये ग्लोव्ज आहेत अक्षय मडवीच्या. बॉल लॉफ केला ऑन साइडला. बॉलर खरं तर पाहत राहिला, फॉलो केलं कॅमेरामॅननेही. पुण्यवर्धन त्या ठिकाणी होते. पुण्यवर्धनने जसा बॉल फॉलो केला तसा फिल्डरने केला होता. ऑन साइडला वॉड शॉट, सुंदर फटका, कलात्मकतेचा आविष्कार, बॉल सीमा पार अक्षय मडवीचा हा सुंदर चौका. श्यामशेठ चौधरी साहेबांचे या ठिकाणी आगमन होत आहे. शिवसेना उपतालुका प्रमुख साहेबांचे या ठिकाणी आगमन होत आहे. वेलकम या साहेब. मंचावरती शाही सन्मानाने विराजमान होऊन तुम्ही या स्पर्धेचा आनंद घ्या. ही स्पर्धा व्याकुल आहे तुमच्या आगमनासाठी आणि अखेरकार तुमचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. तुम्ही या मंचावरती विराजमान व्हा. तुमचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. अजून एक सुंदर फटका इनफिल्डला प्रॉपरली क्लिअर केलाय. एक्स्ट्रा कव्हरला खूपच वेगाने बॉल चालाय. आउटफील्ड फास्ट होती, अडवण्याचा प्रयत्न बॉलला, परंतु अपयशी ठरत असताना फिल्डर लागोपाठचा दुसरा चार. भरपूर मान्यवर आता या ठिकाणी मंचावरती उपस्थित होत आहेत, कारण ही स्पर्धा आणि या स्पर्धेला खरं तर भेट देण्यासाठी जे मान्यवर सध्या तरी मंचावरती उपस्थित होत आहेत त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. अजून एक ऑन साइडला पुन्हा एकदा पाठवला गेला. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतात, वेगाने आलेत फिल्डर. अखेरकार अडवला गेलाय. बाउंड्री लाईन लगत बॉल अडवला गेला, परंतु बॉल जेव्हा थ्रो केला दुसऱ्या फिल्डरच्या हातामध्ये तेव्हा त्याच्या हातामधनं निसटून हा बॉल मागे गेला आणि या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळतात धावा एकंदरीत 3. 38 धावा डिफेंड करायच्यात. पहिल्या ओव्हरमध्ये अटॅक सुरू केलाय. अक्षयच्या विरोधात अक्षयने अटॅक केला. अक्षय चौधरीच्या विरोधात संकेत तुम्हाला पाहायला मिळाला. बहुतांश नॉन स्ट्रायकर एंडवरती राहिला, तो येईल आता स्ट्रायकिंग एंडवरती. आणि टीमची धावसंख्या 4 बॉलच्या समाप्तीनंतर तुम्हाला पाहायला मिळतात 13. जास्त षटकार होते या मॅचमध्ये, परंतु इनिंग मध्ये या 2 चौकार आतापर्यंत आल्यात. बॅक फुटला जाऊन कट करायचा होता, परंतु व्यवस्थित बॅटच्या फ्लो मध्ये न आल्या कारणाने गती ही थोडीशी कमी ठेवण्यात आली.
या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगलने टीम 14 या आकड्यावरती आणि 5 बॉलचा या ठिकाणी सुरक्षित पाहिलं गेलं तर खेळ खेळला गेलाय तो म्हणजेच अक्षयने आणि संकेतने. काय बॅटिंग राहिली, तब्बल 13 धावा इंडिव्हिज्युअल त्याच्या बॅटमधून. एक स्लॉक स्वीपचा फटका, एक इनफिल्डला प्रॉपर क्लिअर केलं गेलं एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान. 2 चौकार या इनिंगमध्ये तुम्ही अक्षयचे बघितले आणि संकेतच्या बॅटमधून नुकतीच एक सिंगल पाहायला मिळाली. शेवटचा बॉल या ओव्हरमधला, शेवटचा बॉल डाऊन द लेग स्टंपला हिट करायचं होतं, पण तो पाटील सरांचा इशारा की हा वाईट बॉल, धावसंख्या वाढेल. 38 धावसंख्याचा जो बचाव करायचा होता ना, त्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट पॉवर प्लेचं पहिलं षटक होतं, पण तो पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्येच पॉवर पॅक बॅटिंग झाली. सुरुवात चांगली झाली अक्षयची आणि असं म्हटलं जातं ना की शुभस्थ शीघ्रम, तुमची सुरुवात निर्धारित करत असते की तुमची शेवट कशी असेल. सुरुवात तर चांगली केली अक्षयनं. ओव्हर द विकेट थोडासा पुढे आला, धावा वाढत होत्या या ओव्हरमध्ये, त्या धावा कमी करण्यासाठी डॉट बॉल किंवा विकेट हवा होता. पावलांना फॉलो केलं गेलं, गती वाढवली गेली. टप्पा टॉस करत असताना विकेट किपरच्या हातामध्ये निसटल्यानंतर सुद्धा हा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. अशा पद्धतीने पहिला ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद, जिथे 38 धावा बनवायच्या, धावा झाल्या 16, म्हणजे येणारे बॉल असतील 18 आणि 18 बॉलमध्ये 21 जर पाहिलं तर 18 मध्ये बनवायचे 23. काहीशे सन्मान आपण मंचावरती पूर्ण करूयात. मी विनंती करेन व्यासपीठावरती विराजमान असलेले आमचे प्रमुख मान्यवर त्यांचा सन्मान जरूर आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करू. अनेक सारे मान्यवर राहिले या मंचावरती उपस्थित, त्या मान्यवरांनी भरपूर सारं प्रेम दिलं. सध्या ज्यांचं आगमन झालेले आमचे सोरे साहेब, मडवी साहेब यांचे आपण मनापासून आभार व्यक्त करू. ठाणे जिल्हा अध्यक्ष किसान आघाडी मान्य श्री समाजसेवक यशवंतजी सोरे साहेब या मंचावरती उपस्थित आहेत. साहेबांना विनंती करेन की या स्पर्धेमध्ये तुमचं आगमन झालं, त्या स्पर्धेमध्ये खरं तर तुमचा सन्मान आम्ही या मंचावरती करू इच्छितो. तर मी विनंती करेन सर्वांचे लाडके जे मंचावरती नुकतेच ज्यांचं आगमन झालं त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करूयात. मी सोरे साहेबांना विनंती करतोय की तुमचा शुभ सन्मान आमच्या या मंचावरती केला जाईल, त्या सन्मानाचा कृपया करून तुम्ही स्वीकार करायचा आहे. कारण 5 मित्रांनी एकत्रित येऊन विचार विनिमय करून त्यांच्या स्वप्नातून साकार झालेला हा क्रीडा संकुलन, आणि या संकुलनामध्ये तुम्ही खरं तर भेट देण्यासाठी आले. तुमचा सन्मान आम्ही या ठिकाणी करत आहोत. ठाणे जिल्हा किसान आघाडी अध्यक्ष तथा शिवसेना उपतालुका प्रमुख श्यामशेठ चौधरी सुद्धा या ठिकाणी आहेत. सो आपण यशवंतजी सोरे साहेबांचा या ठिकाणी सन्मान करत आहोत. थँक्यू सो मच दादा, तुम्ही या ठिकाणी आलात, तुमची मुळाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये तुम्ही दाखवली. तुमचं पुन्हा एकदा आम्ही मनाच्या अंतःकरणाने सहर्ष स्वागत करत आहोत. त्यानंतर आपण विनंती करूयात शिवसेना उपतालुका प्रमुख श्यामजी चौधरी साहेब यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. या ओव्हर नंतर जरूर आपण सन्मान करूयात, कारण मॅच ही या ठिकाणी सुरू आहे. सो आपण हा षटक संपल्यानंतर हा सन्मान करू. टर्न झाला, बॉल इन स्विंगर होता, पडल्यानंतर आतमध्ये आला, परंतु जो चकित झाला फिल्डर तर त्यालाही समजलं नसावं की बॉल आपल्यापासून कसा तर मिस झाला. आउटफील्डच्या माध्यमातून बॉलने वळण घेतलं, चौकाराने 20 धावा. अजूनही 18 बनवायच्या. ऑन साईडला खुल्या क्षेत्रामध्ये बॉल चाललाय, परंतु कव्हर करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला फिल्डर होते, बॅकवर्ड स्क्वेअर लेग पर्यंत त्यांनी प्रवास केला, बॉलला फील्ड केलं. या बॉलवरती मिळते ती म्हणजेच धाव सिंगलने टीमची धावसंख्या झाली 21. इक्वेशन जर आपण पाहिलं तर अजूनही 16 मध्ये 17 बनवायचे. मेगा फायनलची मॅच, पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी कोण उचलेल हे निर्धारित करेल ही मॅच. ओव्हर द विकेट, सुंदर फटका, फक्त दिशा देत असताना फिल्डर त्या ठिकाणी विकेट मिळू शकते. डायरेक्ट हिट, बॉलर थांबले कारण त्यांनाही माहिती होतं की थेट यष्टॅन जवळ बॉल येतोय आणि यष्टॅनवरती आदळत असताना पहिला विकेट. फुल मॅच आहे. ऑन पेपर धावा तुम्हाला कमी वाटत असतील की या धावा टीम दिवे संघ बनवेल, ऑन ग्राउंड त्या जर रोखायच्या असतील तर आता फक्त मेहनतीची गरज आहे. सन्माननीय कैलासजी मडवी साहेब यांचा सन्मान आपण या ठिकाणी करूयात. मी देवा चौधरी यांना विनंती करतोय
की कैलाश दादांचा सन्मान या मंचावरती करायचा आहे. अंपायर्स 2 मिनिटं फक्त सामना थांबवायचा आहे, कारण आपण सन्मान एक विशेष या ठिकाणी करत आहोत. मी विनंती करेन सन्माननीय कैलाश दादा यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय, जे आवर्जून या मंचावरती उपस्थित राहिले, उपस्थित राहून त्यांनी या स्पर्धेचा आनंद घेतला. त्यांचा सन्मान आपण या मंचावरती या ठिकाणी करत आहोत. थँक्यू सो मच. त्यानंतर विनंती करेन शिवसेना उपतालुका प्रमुख यांचा सन्मान 1 ओव्हर नंतर आपण जरूर करूयात. मी विनंती करेन सामन्याला आता सुरुवात करा. इक्वेशन जर आपण पाहिलं ना, तर या मॅचमध्ये आता 15 मध्ये बनवायच्या धावा 17, परंतु कोणताही आकडा असो क्रिकेटमध्ये, तो आकडा बनवत असताना आपण असं म्हणतो की शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही, शेवटची धाव जोपर्यंत निघत नाही, तोपर्यंत सामन्याचा रिझल्ट सांगू शकत नाही. थँक्यू सो मच सोरे साहेब, तुम्ही या ठिकाणी आलात, तर मनापासून आम्ही आभार तुमचे व्यक्त करतो. या मॅनेजमेंट कमिटीला हीच आस होती की तुम्ही या ठिकाणी याल आणि तुम्ही या मंचावरती बसून या स्पर्धेचा आनंद घ्याल, या स्पर्धेचा अजूनही उच्चांक वाढवाल, या स्पर्धेची पात्रता वाढवाल. आणि एखादा समुद्र जशी पात्रता वाढवत असो, तो अथांग जसा भरलेला असो, तसा अथांग भरलेल्या मनाने तुम्ही या मंचावरती बसून या स्पर्धेचा आनंद घेतला. तुमचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. क्रिटिकलिटीज आहेत, कारण विलासमूर्ती राहणार कालचा दिवस ज्याने गाजवला, दिवे संघ आता सध्या तरी या मॅचमध्ये थोडासा त्यांच्यासमोर वरचढ ठरतोय. लक्ष 38 असताना सध्या टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 22. बॉल मध्ये इथनं विकेट मिळणार नाही, वॅकंट एरिया आहे. टप्पा पडला, स्वीपर कव्हरच्या दरम्यान फिल्डर होते, त्यांनी बॉलकडे धावा घेतला. या बॉलवरती सिंगल मिळवत असताना धावा झाल्या 23-38 धावसंख्येचं लक्ष्य. इक्वेशन 13 मध्ये बनवायच्या धावा आता 15. एखादा विकेट किंवा डॉट बॉल आता आला ना, तर या मॅच मध्ये जो कमबॅक तुटलाय ना दुसऱ्या ओव्हरमध्ये, तो कमबॅक कुठेतरी आता रिटेन येऊ शकतो. कारण मेन मोस्ट इम्पॉर्टंट होतं अक्षय चौधरीचं षटक, ज्या षटकामध्ये तब्बल 15 धावा आल्या. तिथे सुरुवातीपासून मोमेंटो थोडासा स्ट्रॉंग झाला, तिथे बाजू थोडीशी स्ट्रॉंग करत गेला संघ दिवे. आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये जो एक मोठा फटका आला, परंतु तोही इम्पॅक्ट टाकून गेला या मॅचमध्ये, जिथे लक्ष 38 धावसंख्येचं. शेवटचा बॉल 13 मध्ये 15 बनवायचे, हॅमट केलं गेलं. समोर खेळता डीपमध्ये लॉंग ऑफला प्रोटेक्शन, मिसफील्ड झाली, फंबल झाले, त्याचाच फायदा उचलला गेला. दुसरीचा प्रयत्न सुरू केलाय आणि तो प्रयत्न कम्प्लीट झालाय की इनकम्प्लीट झालाय हे पाहण्यासाठी आपल्याला जावं लागेल टेक्नॉलॉजी टीमकडे, जिथे आमचे कडू आहेत. सॉफ्ट सिग्नल काय अंपायर? सॉफ्ट सिग्नल क्लोज आहे. सो आपण चेक करूयात की या बॉलवरती नेमकं घडलं काय. टेक्नॉलॉजी आहे आणि तिचा वापर करणं ही महत्वाची गोष्ट, कारण ग्लोबल टेनिस क्रिकेट अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये जात असताना अनेक साऱ्या खरं तर खेळाडूंना ती हायलाईट करत असते. जल्पेश भोईर याने खरं तर एक छोटीशी वाहिनी उभारली, परंतु पुण्यवर्धन असतील, कडू असतील, अनेक साऱ्या त्यांच्या मेंबर्सने या वाहिनीला एक चांगली डेव्हलप केली. चांगला कॅमेरा वर्क त्यांचा राहिला. त्यांच्यामध्ये आपण भरपूर सारे कॅमेरा वर्कर असे बघितले, ज्या कॅमेरा वर्किंगच्या माध्यमातून अनेक साऱ्या स्पर्धेंना हायलाईट करत असताना या सगळ्या मेंबर्सला तुम्ही बघितलं. आता हा रेफर केलेला डिसिजन सक्सेसफुल आहे की अनसक्सेसफुल आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. फ्रेंड्स ग्रुप आयोजित जॉय कुमार चषक 2025 2 दिवसाची स्पर्धा, 18 संघांचा समावेश असणाऱ्या स्पर्धेमध्ये सध्या तरी 2 संघ एकामेकाच्या या पहिल्या नंबरच्या प्लेससाठी लढतायत, जिथे 38 लक्ष चेस करायचंय. दिवे संघाला डिफेंड करायचं, राहणार संघाला क्लोज इन्काउंटर आहे. दुसरी विकेट मैदानाच्या बाहेर पडेल की मैदानाच्या आतमध्ये ती विकेट राहील, यासाठी आपण थर्ड अंपायर चेक करत आहोत आणि तुमच्यापर्यंत योग्य डिसिजन पोहोचवत आहोत की या बॉलवरती नेमकं घडलंय काय. एक सिंगल तर जरूर बनली आहे, परंतु 2 जर धावा आल्या तर मग 12 मध्ये बनवाव्या लागतील 13. ही विकेट गेली तर विकेट मैदानाच्या बाहेर जाईल. 12 मध्ये बनवाव्या लागतील 14. सो आता इट्स नॉट आउट. सो फ्रेम मध्ये आहे की बॅट्समन हा फ्रेम मध्ये येत असताना पॉपिंग क्रीजच्या लाईनच्या बाहेर त्याने बॅट ड्रॅग केली आहे. अर्थातच ती बॅट लाईनच्या आतमध्ये होती, परंतु जेव्हा लाईनच्या आतमध्ये गेली तेव्हा हा स्टंपवरती बॉल बघितला. मध्ये आता 13 बनवायच्यात. आता गरजेचं असेल जास्तीत जास्त विकेट, कारण आतापर्यंतच्या या खेळीमध्ये कुठेही आपल्याला दिसला नाही तो म्हणजेच राहणार संघ
मेहनत करत असताना ॲज अ बॅट त्यांची जास्त बोलली नाही, त्याच्यामुळे आता सध्या तरी स्ट्रगलमध्ये करतोय. निखिलचा पहिलाच बॉल ऑफसाईडला गेलाय, इनफिल्डला क्लिअर केलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान स्वीपर कव्हरचे फिल्डर पोहोचले. आरामात पद्धतीने या 2 धावा या ठिकाणी बनला गेलात. आता सध्या तरी आपण जर असं पाहिलं ना, की बॉल टू रन जे इक्वेशन आहे ना, त्या बॉल टू रन इक्वेशनला मागणं सुद्धा करू शकतात. कारण भरपूर साऱ्या अशा तुम्ही मॅचेस बघितल्यात. आता जरूर साहिल एक मॅच कव्हर करत होते, एक स्पर्धा कव्हर करत होते. चौथा हिरवा मानकुलीचं ते मैदान तब्बल 14 गडी जरूर शून्यावरती बाद झाले होते आणि आमचे सर खरं तर ते तिथे अंपायरिंग करत होते. म्हणजे अशा ज्या मॅचेस असतात ना, त्या मॅचेस कधी कधी रोमहर्षकतेच्या होत असतात. आता याही मॅचमध्ये तसंच करायचं आहे. कारण जास्तीत जास्त विकेट जर पडले, जर जास्तीत जास्त डॉट बॉल पडले, तर राहणार प्रेशर टाकू शकते. बॉलिंग ही त्यांची खास वैशिष्ट्य आहे राहणारची. आतापर्यंत बॉलिंगमध्ये जे कार्य झालंय ना, ते कार्य त्यांच्यासाठी कठीण झालंय. परंतु आता इथे समोरच्या बॅटिंग करणाऱ्या टीमला कठीण करायचं असेल ना, तर जास्तीत जास्त विकेट घ्यावे लागतील. ओव्हर द विकेट खुलवट टपाचा बॉल खोदून काढलाय, समोर स्ट्रेट मारलाय. धनुष्य बाणासारखा सरळ बॉलला पाठवलं होतं डीप मध्ये, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या अगदी मध्ये, ज्याला आपण स्ट्रेट लॉफ्ट म्हणत असतो. या बॉलवरती सुद्धा मिळते सिंगल. आता इक्वेशन जर आपण पाहिलं तर 9 चेंडू 9 धावा. हा सामना जर आपण पाहिला ना, तर टर्न तेव्हाच होईल जेव्हा एखादी महत्वाची विकेट स्पेशली संकेत किंवा सागरची आली ना, तर या मॅच मध्ये मजा येईल. ऑन साइडला जास्त संपर्कामध्ये नाही लागलाय खेळाडूचा. मी विनंती करेन की लवकरात लवकर पाणी घेऊन जायचं, कारण लेंथ बॉल होता. आपण पाहूयात ऍक्शन रिप्ले मध्ये हा ऍक्सिडेंट कसा घडलाय, कशा पद्धतीने बॉल, हा पाठ टॉस बॉल झाला, फेसला लागलाय. सो विनंती करेन की पाणी लवकरात लवकर घेऊन जा, गंभीर दुखापत नसावी. खरं तर साहिल आणि कडू जेव्हा जेव्हा असे बाउन्सर बॉल एखाद्या खेळाडूच्या फेसवरती येतात ना, तेव्हा आम्हाला आठवते 1989ची ती मॅच. सिडनीचा ग्राउंड दिवस चौथा होता आणि सिडनीचा ग्राउंड तेव्हा म्हटलं गेलं ना, तर आपण त्या ग्राउंडवरती एवढा गवत पाहिला ना, की हातामध्ये घेऊन तो गवत कैचीमध्ये कापू सुद्धा शकू असतो, असा तो गवत होता. त्यावेळेला भारताची बॅटिंग ऑर्डर पूर्णपणे ढासळली होती. एकमेव पर्याय होता नवज्योत सिंग सिद्धू. फलंदाज बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये 16 वर्षाच्या युवकाची एंट्री होते. तर 1989 मध्ये पाकिस्तान म्हटला गेला ना, तर त्यावेळेला सगळ्यात मोठा फास्टर बॉलरचा तोफखाना त्यांच्या टीममध्ये होता. वकार युनिस, वसीम अक्रम, तुम्हाला माहितीच असतील की त्या टीमकडे फास्टर बॉलर होते. त्याच्यामुळे 16 वर्षाचा युवक वकार युनिसच्या समोर येतो. पहिला चेंडू तो फेस करतो 120 या त्याच्या जास्त स्पीडने, तो बॉल खेळपट्टीवरती पडला जातो. विचार करतो तो खेळाडू की कशा पद्धतीने आता खेळावं. दुसरा बॅट बाउन्सर, टॉस होतो चेंडू आणि तो त्या 16 वर्षाच्या युवकाच्या नाकावरती लागतो. नाकावरतून रक्तसराव होत असतो. भारताचे फिजिओथेरपिस्ट मैदानाच्या आतमध्ये जातात, खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जातात, विचारतात त्याला की तू खेळू नको, रक्तसराव होतोय, तुझ्या कपड्यालाही रक्त लागलाय. परंतु तो 16 वर्षाचा युवक म्हणतोय नाही मैं खेळेगा, मी खेळणार. आणि त्यावेळेला वकार युनिसने त्याच्या समोर 150 अर्थात 150च्या स्पीडने तो बॉल टाकतो आणि 300च्या स्पीडने तो कव्हर ड्राईव्हचा चौकार मारतो. त्यानंतर वकार युनिस सोबत खेळत असताना पार्टनरशिप जेव्हा भारताला बिल्डअप करायची असते, मॅच ती ड्रॉ करायची असते, तेव्हा खरं तर नवज्योत सिंग सिद्धू सोबत खेळत असताना ती भागीदारी तो रंगवतो, ती मॅच ड्रॉ करतो. भारतासाठी तो 100 शतकं ठोकतो. आणि तुम्हाला विचार पडला असेल की तो 16 वर्षाचा युवक कोण, ज्याने करिअरची सुरुवात केली, तर मित्रांनो तो 16 वर्षाचा युवक म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर. त्यांनी असाच बॅट बाउन्सर झेलला होता 1989 मध्ये. आणि सध्या तरी तुम्ही तसाच एक बॅट बाउन्सर झेलत असताना फलंदाजाला बघत आहात. सो गंभीर दुखापत नसावी अशी आपण आशा बाळगूया. विकीदादांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला जर आपण बघितलं तर पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी ज्या दानशूर दाताच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेमध्ये पुरस्कृत झाली. दानशूर दाते त्यांचं या ठिकाणी आगमन आणि त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. आपण गंधाळ्याला साखलं घालूयात की कोणत्या प्रकारचा गंभीर दुखापत नसावी, या खेळाडूला जास्त इजा नसावी. कारण तुमचं शरीर सुदृढ राहणं ही गरजेची गोष्ट. तुम्ही क्रिकेट जरूर खेळता, परंतु क्रिकेटमध्ये स्वतःच्या काळजीचाही विचार करा. चांगला बाउन्सर होता. टप्पा पडल्यानंतर आपण नाकावरती बॉल बघितला, तिथे एकही धाव नाहीये. 8 मध्ये आता बनवायचे आहेत 9. आणि आपण
सध्या तरी या मॅच मध्ये जी चर्चा करत होतो ना की विकेट डॉट बॉल जास्त पडले तर रानाल संघ थोडासा पुढे जाऊ शकतो. 8 चेंडू 9 धावसंख्येची गरज. बॉल मध्ये इथनं फिल्डर वळतो, चेंडू खाली येतोय, विकेट मिळेल महत्वाची. लागला जरूर नाकाला, असं वाटलं की तो घातक होईल, परंतु इथने फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना सागर भोईर मागच्या मॅच मध्ये 38 धावसंख्येचं वादळ मैदानाच्या आतमध्ये बघितलं, त्याला शमवण्याचं काम या मॅच मध्ये करत असताना निखिल मैदानाच्या बाहेर सागर भोईर. ना खर तर मी त्यांचा आभार व्यक्त करेन. 5 तुम्हाला खर तर असे चेहरे पाहायला मिळाले ज्यांच्या मैत्रीला सखोळ अजून बनवण्यासाठी, ज्यांची मैत्री निरंतर या क्रिकेटच्या परिपटलावरती आठवणीत राहावी. अर्थातच विशाल पाटील, सौरभ पाटील, अजय भोईर, अक्षय पाटील आणि देवा चौधरी या 5 जणांनी मिळून खर तर ही फ्रेंडशिप ट्रॉफी या ठिकाणी उभारली आहे. मी त्यांचं कौतुक करेन, कारण एकत्र वावरणं, एकत्र विचार विनिमय करणं आणि क्रिकेटच्या परिपटलावरती आपल्या 5 जणांचं नाव हायलाइट होणं, यासाठी ही स्पर्धा भरवली गेली. जॉयकुमार चषक 2025 मॅनेजमेंट आणि ती मॅनेजमेंट सांभाळून या 5 खरं तर मित्रांनी सांभाळून ठेवली आहे. त्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आभार व्यक्त करूयात. आता 7 मध्ये बनवायचे आहेत 9 नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सागर भोईर बाद झाल्यानंतर गेल्या सूरज भोईर क्रिटिकल टीस टाकण्याचं काम आता करतोय निखिल. सर्वात महत्वाचा हा बॉल आहे, सर्वात महत्वाचा बॉल ऑन साइडला स्वीप केलाय, फक्त दिशा देत असताना ऑन साइडला चाललाय डीप मध्ये, फिल्डरच्या हातामध्ये बॉल आलाय. 2 धावसंख्येसाठी परतण्याचा पहिला प्रयत्न केला होता, परंतु त्या प्रयत्नासाठी आपण बघितलं तर फिल्डरही सज्ज होते, ते प्रयत्न पूर्ण करून द्यायचे नाहीत. अशा पद्धतीने 3 ओव्हरचा तर खेळ संपलाय. पहिलं षटक राहिलं टीम बॅटिंग करत असताना दिवेच्या नावावरती. दुसऱ्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर थोडासा कमबॅक झाला. दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा जर आपण पाहिल्या तर तब्बल दुसऱ्या ओव्हरमध्ये खर्च झाल्या धावा 10, 2 ओव्हरमध्ये 25 होत्या. या ओव्हरमध्ये तिसऱ्यामध्ये फक्त आल्या धावा 5 झाल्या. टीमच्या धावफलकावरती धावा 30-38 धावसंख्येचं टार्गेट होतं आणि या मॅच मध्ये आता गरज आहे ती म्हणजे 6 चेंडूंमध्ये 8 धावसंख्येची. रोखल्या जाऊ शकतात, कारण एक मोटिवेशन कॉट नक्कीच तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय की आई बापाचं छत्र डोक्यावरती नसताना बराक ओबामा जर अमेरिकेचे राष्ट्रपिता होऊ शकतात, एपीजे अब्दुल कलाम बहिणीचे दागिने गाण ठेवून भारताचे जर राष्ट्रपिता होऊ शकतात, स्टीफन हॉकिंग शरीराची कोणत्या प्रकारची हालचाल नव्हती तरी विविध प्रकारचे शोध लावू शकतात आणि 350 वर्षामध्ये खरं तर मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन महाराष्ट्राचं रक्षण छत्रपती शिवाजी महाराज करू शकतात, तर या 8 धावा रोखल्या का जाऊ शकत नाही? रोखल्या जाऊ शकतात. त्याच्यासाठी 2.5 शब्दांचं भाग्य, 3 शब्दांचं नशीब, 3.5 शब्दांचं आयुष्य बदलण्यासाठी आता राहणार संघाला करायचे आहे 4 शब्दांची मेहनत. ती मेहनत आता करावी लागेल, कारण आपण जेव्हा मानतो तेव्हा विजय होतो आणि आपण जेव्हा ठाणतो तेव्हा त्याच्यामधनं संघर्ष करून आपण पुढे जातो. त्याच्यामुळे या संघर्षाला आता पुढेकार देईल का? कालच्या दिवसामध्ये राहणार संघाचा परफॉर्मन्स चांगला राहिला. शेवटच्या षटकासाठी आपण खरं तर विचार करूयात की सिद्धेश पाटीलच्या हातामध्ये हा बॉल दिला गेलाय आणि त्याच सिद्धेशने जर आपण कालच्या दिवसामध्ये बघितलं आणि जो नांदुरकीच्या विरोधात जर आपण पहिल्या मॅच मध्ये जर बघितलं ना, तर खरं तर याच 6 चेंडूंमध्ये 8 धावा बनवायच्या होत्या आणि सूरजच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. आता त्याच्यावरती मोठी रिस्पॉन्सिबिलिटी, पण दुसऱ्या बाजूला आपण सिद्धेश पाटीलवरती रिस्पॉन्सिबिलिटी हाताळत असताना तुम्ही कॅप्टनला बघितलंय. ही सिच्युएशन या मॅचची आहे की या मॅच मध्ये जो विन होईल तो मोराच्या डोक्यावरती जसा पिसारा असतो, तो पिसारा फुलत सुटतो ना, तशा प्रकारे पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी हातामध्ये घेऊन सुटेल. त्याच्यासाठी हा सामना भरपूर इम्पॉर्टंट. 6 चेंडू 8 धावसंख्येची गरज. सिद्धेश तयार होतोय फलंदाज सूरजसाठी. पहिलाच बॉल, लेन बॉल, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट केला नाही, कारण माहिती आहे की कदाचित या मॅच मध्ये एक एक्स्ट्रा धाव जरी गेली ना तरी भरपूर मोठा इम्पॅक्ट पडणार आहे. त्याच्यामुळे हिट केला नाही. या बॉलवरती मिळते सिंगल. बॅटचा हलकस स्पर्श होतं. आता स्ट्राईक सूरजची रोटेट झाली. स्ट्राईक जाईल संकेतकडे, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत संयमी खेळ तुम्ही बघितले, परंतु आता शांत राहून चालणार नाही, कारण शांत राहणाऱ्याला तेवढंच मिळतं जेवढं संघर्ष करणाऱ्याने सोडून दिलेलं असतं. आता पराभवाच्या भीतीने माघार घेणं हे सर्वात धोकादायक असतं, कारण पराभवाच्या भीतीने माघार घेण्याची वृत्ती तुमची लढण्याची क्षमता संपवते आणि जो लढू शकत नाही तो कधी जिंकू शकत नाही.
आता इथनं जिंकायचं असेल तर लढावं लागेल. दोन्ही संघ तेवढंच कसोटीने प्रयत्न करतात. एका संघाला धावा बनवायचे तर एका संघाला धावा वाचवायचे. 5 मध्ये 7 बनवायचे. ताकदीचा वापर, समोर स्ट्रेट मारलाय, अगदी सरळ चाललाय दोन्ही फिल्डरच्या गॅप मधून. या मॅचचं सूत्र हलवणारा हा मोस्ट इम्पॉर्टंट टाइम वरती हा आलाय चौकार. आणि इक्वेशन आता पूर्णपणे चेंज होईल. जिथे 5 मध्ये 7 बनवायचे आहेत, आता इक्वेशन राहिले 4 मध्ये धावा बनवायचे 3. अशाच गोष्टी असतात क्रिकेटमध्ये. जेव्हा जेव्हा आपल्या समोर एखादा मोठा चॅलेंज असतो तेव्हा तुम्हाला चॅलेंज तो ऍक्सेप्ट करावाच लागतो. कारण क्रिकेट हा सैल बुद्धिबळाच्या खेळाप्रमाणे आहे. जसा बुद्धिबळाचा एक प्यादा तुमच्या राजाला चेकमेट देऊ शकतो, तशा प्रकारे एका खेळाडूचा खेळ झाला ना तर क्रिकेटच्या परिपटलावरती आपण पुढे जाऊ शकतो. आता पहा, मागच्या मॅचमध्ये सागर भोईरने 38 बनवल्या होत्या, परंतु तो या मॅचमध्ये लवकर बाद झाला. 4 मध्ये 3 बनवायचा. समोर लॉफ केला, ही कॅच आली तर मॅच बनेल, परंतु कॅच झाली ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच आणि जिंका मॅच असं समीकरण. तिसरीचा प्रवास सुरू केला होता, परंतु तिसरी बनवत असताना नक्की घडलं काय? 3 जर धावा पूर्ण झाल्या असतील तर हा सामना विजय होईल. जर 3 धावा बनल्या नाही, विकेट आली तर हा सामना शेवटच्या बॉल पर्यंत, अर्थातच थोडेसे बॉल थांबावे लागेल. परंतु कॅच ड्रॉप झाली. बॅट्समनला कॉन्फिडंट आहे की त्या ठिकाणी धाव पूर्ण झाली आहे. तो थंब दाखवतोय. जसा थम्सअप ब्रँड नक्की शितप आहे त्याच्यामध्ये थंब असतो की सगळं काही सुरळीत आहे, तशा पद्धतीने त्यांनी इशारा ते दिला गेलाय. परंतु आता पाहूयात की या बॉलवरती घडलंय काय. थंब दिलाय. सध्या तरी रानाल संघ आणि त्यांच्या मनामध्ये असंच चालू असेल, हार्टबीट वाढले असतील त्यांचेही. परंतु आपण पाहूयात की फ्रेम मध्ये पोहोचल्यात की नाही. या स्पर्धेतला चॅम्पियन पदक उचलण्यासाठी कोण पात्रतेचा राहील. जर एक सिंगल बनली नाही तर 3 मध्ये अजून एक बनवावी लागेल. सिंगल बनली असेल तर या 3 धावा पूर्ण होतील. म्हणजेच या मॅच मध्ये दिव्य संघ ही चॅम्पियनची ट्रॉफी उचलताना पाहायला मिळेल. परंतु अजूनही डिसिजन पेंडिंग आहे. थोडासा वेट आम्ही तुम्हाला थोडासा थांबवतोय. आपण कळवूयात की या बॉलवरती नक्की घडलं काय. GTC ही टेक्निकल वाहिनी सध्या तरी दिनेश बांबरे सरांसोबत चर्चा करतात खेळाडू की सगळं काय ठीक आहे, परंतु आम्ही डिसिजन थर्ड अंपायरचा आमच्या कानापर्यंत पोहोचेल तेव्हा आम्ही तुमच्यापर्यंत तो डिसिजन पोहोचू. सिच्युएशन क्रिटिकल आहे. कारण आता मी विनंती करेन डगआउट मध्ये खेळाडू बसायचं. यस, 3 धावा झाल्यात कंप्लीट. सो या मॅचचा चॅम्पियन ठरलाय गावदेवी दिवे परास्त करत असताना टीम विला स्पोर्ट्स राहणारला. मिनिमम कॉम्बिनेशन. प्रेक्षकांना जी शंका असेल ती शंका आम्ही तुमची दूर करत आहोत. मग कोणत्या प्रकारची कॉन्ट्रोवर्सी नकोय, कारण थर्ड अंपायरने डिसिजन रेफर जरूर केलाय. लाईन इन आहे, त्याच्या नंतर स्टंपवरती बॉल लागलाय. सो 3 धावा कंप्लीट आणि या स्पर्धेतला चॅम्पियन संघ गावदेवी दिवे